नमस्ते. आज आपण कोल्हापुरी पद्धतीचं झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघूया. त्याच्यासाठी या ठिकाणी मी काही साहित्य घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 मोठी वांगी घ्यायची आहेत. ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, तुम्ही बघू शकता. 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मोठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. फोडणीसाठी जिरं मोहरी घेतलेलं आहे. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग व थोडीशी हळद घेतलेली आहे. या ठिकाणी तेल देखील घेतलेलं आहे. फोडणीसाठी आपण फोडणीचं वांग्याचं भरीत करणार आहोत. सुरुवातीला आपण वांगी व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत. वांगी भाजत असताना ती अगदी आलटून पलटून गॅसवर ठेवून व्यवस्थित भाजायची आहेत. वांग्याचं भरीत आपलं अगदी छान होण्यासाठी आपल्याला वांगी व्यवस्थित भाजणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी वांगी भाजी भाजलेली आहेत. वांगं शिजल्यानंतर ज्या प्रकारे आतून मऊ लुसलुशीत होतं तशा प्रकारे हे वांगं भाजल्यानंतर देखील मऊ व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला वांगी भाजायची आहेत. वांगी गार झाल्यानंतर तुम्ही वांग्याची साल काढून घ्या. या ठिकाणी मी थोडी गरमच घाललेली आहे. तुमचा हात भाजू नये म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. वांग्याचं साल काढत असताना थोडंसं गार झाल्यानंतर काढा. अशा प्रकारे व्यवस्थित सोलून घेतल्यानंतर वांगी पण आतून खिडकी आहेत का बघायचे आहे. बाहेरून एखाद्या वेळेस वांगं दिसतं व्यवस्थित, पण आतून काही वेळा खिडकं असतं. पण छान आपली वांगी आतून देखील खिडकी नाही आहेत, छान आहेत. वांगं आपलं छान भाजलेलं आहे. आपण याची देठं काढून घेऊया व फोडणी करून घेऊया. फोडणी करत असताना तडका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. जिरं मोहरी घालायचे आहे. जिरं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाणे घालून केलेलं वांग्याचं भरीत खूप चविष्ट होतं. तुम्ही एक वेळ नक्की करून पहा. छान अशी कुरकुरीत शेंगदाणे लागतात त्याच्यामध्ये. असं तोंडामध्ये असा एक छान असा शेंगदाण्याचा फ्लेवर येतो व मऊसूत वांगं तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा. अशा प्रकारचं वांग्याचं भरीत. आता आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. शेंगदाणे लालसर होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. याच्यामध्ये आपण आता तिखट, मीठ, हळद, हिंग घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा आहे. हे मिश्रण आता आपल्याला वांग्यावर टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं वांग्याचं भरीत खूप छान लागतं. थोडंसं हे मिश्रण मिक्स करून घेऊया. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं अशा प्रकारचं वांग्याचं भरीत तुम्ही नक्की करा. याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा कच्चाच घालायचा आहे, हा फोडणीमध्ये घालायचा नाही, जेणेकरून खाताना आपल्याला कांद्याचा छान असा फ्लेवर तोंडामध्ये येईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब